कमाल वनस्पती आहे म्हणायची. तुझ्याकडे असलेल्या उटपटांग वस्तूंच्या संचयामध्ये आणखी एक भर पडली, गौतम गांभीर्याने म्हणाला. त्यावर निरंजनला खळखळून हसू आलं. गौतमचे हसू मात्र उसने होते. निरंजनची नजर व्यक्तीच्या बाबतीत नेहमी पारखी होती. तो भ्रमण करून आलेला होता. तऱ्हेच्या व्यक्तींचे वागणे, त्यांच्या हावभाव आणि याची निरंजनला अगदीच ओळख होती. व्यक्तीच्या स्वभावात बदल होत नाही, पण त्याच्या वागणुकीमध्ये क्षणाक्षणाला बदल घडून येतो हे त्याला ठाऊक होतं. निरंजनच्या चाणाक्ष नजरेतून गौतममध्ये झालेला हा बदल देखील निसटला नाही. नेहमी समाधानी राहणारा गौतम आज काहीसा असंतुष्ट होता. गौतम, एनिथिंग रॉंग? गौतमच्या चेहऱ्यावरील हसू निरंजनच्या त्या प्रश्नाने त्वरित ओसरलं. तुझ्यापासून काही लपत नाही म्हणजे? कमॉन गौतम, किती वर्ष झाले मी तुला ओळखतो. तुझे हे जे टेन्शनवाले एक्सप्रेशन तू लपवायचा प्रयत्न करतोयस ना, ते मला बरोबर ओळखायला येतं. तू केव्हा खुश असतो केव्हा नाखुश. तू जेव्हा आनंदी असतोस ना, तेव्हा माझ्या केबिनमध्ये आल्या आल्या तू चहाची ऑर्डर सोडतोस, आणि जेव्हा तू उदास असतोस तेव्हा तू साधं पाणी देखील पित नाहीस. तू आतमध्ये आला तेव्हाच मला समजलं होतं तुझा चेहरा बघून की काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे. आता सांग. निरंजनने त्याला कम्फर्ट दिलं. त्याचा हा दिलासा गौतमला खुले करण्यासाठी पुरेसा होता. गौतम खुर्चीत मागे रेलून बसला. त्याने एक उसासा टाकला आणि टेबलावर पेपरवेट हाताने फिरवत बोलायला लागला. काय सांगू यार, उर्मिला आली आहे तेव्हापासून जरा स्ट्रेसमध्येच आहे मी. शेजारी पाजारी कोणी त्रास देत आहेत का? प्रॉब्लेम तो नाही आहे. मला लोकांना हँडल करायला येतं, पण इथं उर्मिला. 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. रात्रीच्या वेळी अचानक ती कशाला तरी घाबरली आणि सकाळी त्याचा मला परिणाम दिसला. उर्मिला तापाने फणफणत उठली. मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि डॉक्टर सर्जेराव यांना मी तिची आणि तिच्या नवऱ्याच्या अपघाताची केस ऐकवली. तिच्या डोळ्यासमोर तिचा नवरा अपघातामध्ये वारला. डॉक्टर म्हणाले ट्रॉमा आहे आणि ताप देखील एक आकस्मिक भीतीने आला आहे. मला कळत नाही आहे तिला ट्रॉमा आहे तरी कशाचा, अपघाताचा की तिच्या नवऱ्याच्या मृत्यूचा. जर तिचं नवऱ्यावर एवढं प्रेम असतं तर ती पुन्हा माझ्याकडे आली असती का? आणि मला वाटतं ती सतत एका भीतीच्या दडपणाखाली वावरती आहे. तू जे सांगतोयस ते नक्कीच वरवरचा भाग आहे. शेवळून आलेला जलाशयाचा पृष्ठभाग सारून तू सर्व स्पष्ट सांगावं असं मी अपेक्षा ठेवतो गौतम. निरंजन, ऐक तर मग. घटना विचित्र आहे, अनाकलनीय आहे. काल एक भयंकर गोष्ट घडली. आणि गौतमने अगदी तपशीलवार क्लिनिकहून घरी परतल्यावर सुलभा आजी गण्याला गृहीत धरून रात्री घडलेली घटना आपल्या मित्राच्या अर्थात निरंजनच्या कानावर घातली. निरंजन ती संपूर्ण माहिती अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. मध्येच एक वर्कर केबिनमध्ये काही बोलायला आला. त्याला देखील निरंजनने नंतर यायला सांगून पाठवून दिला. जसे गौतम घटनेच्या अखेरीस आणि वर्तमानाच्या जवळ येत होता तसे निरंजनला एक भार जाणवत होता. नाही, मानसिक नाही तर शारीरिक भार. मानेवरती गळ्यातील ताईताचा गंडा अगदी तंग झाला होता. जसे त्याला लटकणारा तो व्याघ्रदंत कणाकणाने भारी होत चालला होता. गुरुत्वाकर्षण शक्तीने खाली खेचला जात होता. आणि मी याच गोंधळात आहे की सुलभा आजी जे सांगते, गण्याने जे मला ऐकवलंय, तर कुत्र्याचं वरती छताकडे पाहून भुंकणे याचा कुठे समागम होत असेल का? निरंजन, याच्यात काही तथ्य असेल का? आणि मला संशय हा आहे की नक्कीच कोणी असे घरात शिरले होते का ज्याने उर्मिलावर माझ्या नकळत हल्ला केलाय. आणि जर मी दोष उर्मिलावर टाकावा तर मग या 2 व्यक्तींची साक्ष माझ्या दोषांचं मूळ स्वरूप बदलून टाकते. या घटनेकडे पाहण्यासाठी मला एक नवा दृष्टिकोन अपनावा लागतोय निरंजन. मला कळत नाहीये काही. गौतमची बाब अगदी लक्षपूर्वक ऐकणाऱ्या निरंजनने थांबून आपल्या गळ्यातील ताईत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. थांब गौतम, या ताईतमध्ये काहीतरी अडकलंय. माझ्या शर्टचा दोरा असेल. ताईत
फार तंग झालाय. निरंजनने कॉलरमधून तो दोरा ओढला आणि ताईत त्याच्या गळ्यातून बाजूला काढला. निरंजनने तो व्याघ्रदंत अगदी निक्षून पाहिला आणि त्या लॉकेटचे ओझे निरंजन 2 बोटांवर देखील पेलू शकत नव्हता. निरंजन, काय झालंय? या ताईतकडे असं काय बघतोयस? गौतमचे वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच तो दात बांधलेला दोरा निरंजनच्या हातामधून निसटला आणि त्या सूक्ष्म सुळ्याचे टोक देखील टेबलाच्या काचेवर पडले. इतकेच नाही तर सुळ्याचे टोक दोघांच्या उघड्या डोळ्यात देखत टेबलाच्या काचेच्या आत शिरले. जागेवर पूर्ण टेबलाच्या या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत काचेला एक जबरदस्त तडा गेला. ओ नो, हे काय झालं? अचानक त्या ताईचे वजन वाढले गौतम. मला वाटलं काहीतरी अडकलंय, पण आता माझ्या हाती सुद्धा हे ताईत भलतंच अवजड लागलं. अगदी किलोच्या वजना इतका अवजड. वैज्ञानिक दृष्टीने पाहता हे घडणे असंभव होते. पृथ्वी तलावरील कुठल्याही निर्जीव वस्तूचे मास अथवा वजन त्यावर बाह्य दबाव लावल्याखेरीज कमी किंवा जास्त होत नाही. तो सुळा दात उभा होता. त्याच्या बुडाशी गुंडाळलेला काळा दोरा टेबलावर पसरून पडला होता. त्याला वळणं आली होती. निरंजनने अलगद आपल्या बोटाच्या चिमटीने तो दात पकडण्याचा आणि उपसून काढण्याचा प्रयत्न केला. बोटाला जणू विस्तवाचा चटका बसावा असा तो चटका लागला. हा दात गरम आहे. गरम कसे शक्य आहे गौतम? गौतमने देखील आपल्या परीने प्रयत्न केला. सुळ्याला स्पर्श केला आणि त्याला देखील एक उच्च तापमानाचा झटका बसला. हा काय विचित्र प्रकार आहे निरंजन? स्पीकिंग ऑफ विचित्र, तुला काल परवाची एक गोष्ट सांगतो, एक घटना सांगतो. तुझी ऐकण्याची मनस्थिती असेल तरच. मी यात कसलेही हेवे दावे करीत नाही. जे अनुभवलं ते सपशेल स्पष्ट करणार आहे. गौतम ऐकण्यासाठी तयार झाला. ठीक आहे, ऐक. परवाच्या दिवशी तू हाफ डे घेतला होता. त्याच संध्याकाळी क्लायंटचे एका मालाचे कंटेनर जरा उशिरानेच वर्कशॉपवरती आले. तेव्हा मला तो स्क्रॅप अनलोड करण्यासाठी वर्करसोबत सुपरवायझिंगसाठी थांबावं लागलं होतं. स्क्रॅप नेहमीपेक्षा जास्त होता, म्हणून तो अनलोड करण्यात आम्हाला सर्वांना ओव्हरटाईम करावा लागला. फार वेळ नाही, पण किमान 2 ते 3 तासाचा अवधी त्या कामात खर्च झाला. आपला ड्रायव्हर सखाराम, त्याची त्या दिवशी बस मिस झाली, सो मी त्याला त्याच्या घरापर्यंत जाण्यासाठी लिफ्ट दिली. सर्व वर्कर्स आपापल्या घरी निघून गेले. तुला तर ठाऊक आहे सखारामची कॉलनी आणि माझी सोसायटी एकाच एरियामध्ये येते, हो ना? हो, मला ठाऊक आहे. तर रात्रीचा 10चा सुमार होता. त्या रस्त्याने माझी नेहमी ये जा असते, पण त्या रात्री जरा काळोख अधिकच दाटून आला होता. माझ्या बुलेटवर मी पुढे आणि सखाराम मागे बसून होता. रस्ता काहीसा खडतरच होता. बाजूने घनिष्ठ वृक्षावळ पसरली होती. बुलेटची हेडलाईट्स पुढे अंधारात फोकस करीत होती. अवचित ठिकाणीच फक्त एखाद्या खांबावरील दिवा पेटलेला दिसायचा. माझ्या ध्यानीमनी काहीही नसताना पाठीमागून सखाराम मला म्हणाला, साहेब जरा लवकर चला, आज अमावस्या आहे. इथं एक बदनाम जागा आहे, तुम्हाला तर ठाऊक असेलच. ती आणि कसली रे? तुम्हाला माहित नाही? इथं काळी विहीर आहे. त्या विहिरीत आजवर अनेक लोकांनी उडी मारून आत्महत्या केली आहे. असं सांगतात अमावस्याच्या रात्री जो कोणी त्या विहिरीजवळून जातो तो कधीच परत येत नाही. लोक सांगतात कोणी एकटा दुकटा या वाटेवरून चालला की विहिरीकडून त्याला हा हालीच समजा. ती आधीची मेलेली सगळी माणसं भूत बनवून वाटेवर उभी राहतात. जर कोणी त्याच्या काचाट्यात घावला तर त्यांची फक्त बातमी नाही तर तिरडी येते. म्हणून म्हणतो वाईस घाई करा. गौतम लक्षपूर्वक ऐकत होता. अचानक रस्त्याच्या कडेला एक सुकलेलं बावळीचं झाड आलं. ते झाड येताच क्षणी सखाराम मागून म्हणाला, साहेब हेच ते झाड, इथंच कुठंतरी ती विहीर आहे. आणि अचानक त्याचा आवाज बंद झाला. तो डोळे गच्च मिटून देवाचा धावा करू लागला. त्याने माझे दोन्ही खांदे गच्च चावळून धरले. सखाराम एवढा काय घाबरतोय? मी आहे की. साहेब ते बघा, साहेब ते झाडावर बसले, झाडावर ते बघा, ते बघा साहेब, मला दिसत आहेत ते. निरंजन साहेब ते बघा. त्याचा आवाज आणखीनच वाढला. तो जवळजवळ किंचाळत होता.
पण मला बुलेटच्या हेडलाईट्सच्या फोकसमध्ये त्या झाडावर कोणीही बसलेलं दिसत नव्हतं. साहेब, आपली वेळ आली साहेब. तो अचानक ओरडला, धडपडू लागला, पण मी गाडी काही थांबवली नाही. त्याने त्याचा चेहरा उंजळीत झाकून वेड्यासारखी आरडाओरड सुरू केली. तेव्हा अचानक निरंजन गप्प झाला आणि त्या काचेत अडकलेल्या सुळ्याकडे बोट दाखवला आणि म्हणाला, गौतम, ज्याप्रमाणे आत्ता हे सुळे अवजड आणि उष्ण झालं, त्याचप्रमाणे त्याच ठिकाणी या सुळ्याची तीच प्रतिक्रिया मला जाणवली. आम्ही जसं बाईकवरती स्वार त्या झाडाखाली पोहोचलो तेव्हा तिथं अतिशय गारठ्यानं भरलेलं वातावरण होतं. असं वाटलं मी आणि सखाराम एका वावटळमधून आरपार जातोय. क्षणभर तो हाडे गोठवणारा गारवा आम्हाला झुंपला आणि अचानक सर्व काही उबदार जाणवलं. त्या ठिकाणी, त्या स्थळी मला एक वेगळीच अनुभूती आली. असे भासले जसे माझ्या आणि सखारामच्या सभोवताली एक अदृश्य कवच निर्माण झाले. सभोवतालच्या गर्द झाडीच्या परिसरात काहीतरी मागे हटल्याची ठळक अनुभूती मला तेव्हा आली. आणि नंतर या ताईतचा, या सुळ्याचं तापमान उतरलं आणि आम्ही दोघेही सुखरूप घरी पोहोचलो. सखाराम मात्र तो हैराणच राहिला. हे ऐकून गौतमचा अंगभर शहारा फुटला.